दादा नमस्कार. नमस्कार. दादा नाव काय तुमचं? माझं नाव देवाप्पा दादू चौगुले, राहणार पट्टणकोर्ली. देवाप्पा दादू चौगले. चौगलेचं तुम्ही? हा, अच्छा. आणि राहायला पट्टणकोडोली पट्टणकोडोली. प्रॉपर? प्रॉपर. अच्छा अच्छा अच्छा. दादा काय त्रास होता तुम्हाला? कुठल्या त्रासावर म्हणजे तुम्ही दवाखान्यात दाखवला काय? मला मुळव्याचा त्रास होता. मुळव्याचं दाखवायसाठी मी दवाखान्यात आलो होतो. मुळव्याचा? हा. बर बर बर. किती वर्षापासून मुळव्याध होता तुम्हाला? मला 2 महिन्याच्या पाठीमागं मुळव्याध भरपूर होता. 2 महिनेच फक्त हा. त्याचा मुळव्याध भरपूर होता, हा. त्रास होत होता. त्यानंतर मी इथे दाखवायला आलो. म्हणजे मुळव्याधचा भयंकर त्रास होता तुम्हाला? हो. मग पारंपरिक आयुर्वेदिक दवाखान्यात तुम्ही म्हणजे इथं पट्टणकोडोली इथं डॉक्टर पुरुषोत्तम निरंकारी यांच्याकडे दाखवायला दाखवा. म्हणजे कुणी सांगितलं तुम्हाला का तुमचं तुम्ही आला काय? नाही, माझं मी चालू होतो बोर्डावर एक आयुर्वेदिक दवाखाना बघून आलो. हा, म्हणजे वाचून बोर्डावर? वाचून आलो. अच्छा अच्छा नंतर अच्छा. मग तुमच्या ग्रुपला जॉईन झालो मी डायरेक्ट. अच्छा अच्छा अच्छा. मग तुम्हाला त्रास कसा कसा म्हणजे मुळव्याध म्हणजे नेमकं काय त्रास होत होता? पोट गच व्हायचं, बाथरूम होत नव्हतं, हा. रक्त पडत होतं. रक्त पडत होतं? हो, हो. बर 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 पडत बर होतं, त्यामुळं काय व्हायचं, पाय बी भरायचं, अशक्तपणा यायचा. आणि अशी रखरख? रखरख थोडीफार होत होती. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे इतका त्रास होता त्रास तुम्हाला? तुम्ही किती दिवसापूर्वी औषध घेतला इथून? मी 1 महिन्यापूर्वी 15 दिवसाचं औषध नेलं होतं. 15 दिवसाचं औषध हो, नेलं हो. होतं? बरं, आता 15 दिवसाचं औषध तुम्ही खाल्लाय सगळं, म्हणजे औषधाचा डोस 15 दिवसाचा घेतलाय सगळा. घेतलेलं आहे. या 15 दिवसात तुम्हाला कसं कसं वाटलं आणि औषधामुळे त्रास कसा कमी आला ते सांगा जरा. 15 दिवसाचं औषध घेतल्यानंतर पूर्णपणे माझा मुळव्याध कमी झाला असं मला वाटतंय. अच्छा. कारण बाथरूम विषय होते, पोट गचवायचं कमी झालेलं आहे. अच्छा. रक्त पडायचं देखील कमी झालं. अरे वा वा, मस्त मला मस्त. 15 दिवसात माझा रिपोर्ट चांगला आला. अरे वा, म्हणजे मुळव्याधातून रक्त पडणं देखील थांबलेलं आहे 15 दिवसात? 15 दिवसात. अरे वा, अभिनंदन आहे तुमचं. अरे वा, अतिशय चांगली गोष्ट आहे. कारण मुळव्याधासारख्या गंभीर त्रासातून अगदी तुम्ही 15 दिवसात बाहेर पडलाय. हो. म्हणजे रक्त पडण्यासारखा त्रास म्हणजे गंभीर त्रास आहे तो. त्रास. आणि त्रास भरपूर झाला असेल तुम्हाला? त्रास भरपूर झाला. अगदी 15 दिवसात तुम्हाला समाधान वाटले? समाधान. अच्छा अच्छा अच्छा. तुम्ही काम काय करता? मी शेती करतो. शेती करताय पूर्वीपासून? पूर्वीपासून. अच्छा 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 अच्छा. आणि गाडी मोटरसायकल चालवून वगैरे? वापरतो. बर बर बर. 15 दिवसापूर्वी मोटरसायकलवर बसल्यावर किंवा फिरताना वाटत होतं, आता कसा फरक वाटतोय? 15 दिवस ज्यावेळी मुळव्याध झालं त्यावेळी गाडी मारताना मला त्रास होत होता. हा. थोडा गाडीवर बसले की हा. आग उठणे असा प्रकार होत होता. हा, हा. आता काय होत नाही, मी आता 2-2-2.5 किलोमीटर गाडी मारतो. अरे वा, मस्त मस्त मस्त. अभिनंदन आहे तुमचं. तर अतिशय चांगली गोष्ट आहे की 15 दिवसामध्ये मुळव्याधाचा त्रास पूर्णपणे कमी आलेला आहे. तर तुम्ही पथ्यपाणी पण चांगलं सांभाळलेलं दिसतंय. पत्तेपाणी छान 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 छान. नाव काय दादा तुमचं? देवाप्पा दादू चौगुले. देवाप्पा दादू चौगले, मुक्काम पोस्ट पट्टणकोडोली, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. आणि मुळव्याधासारख्या भयानक व्याधीतून तुम्ही मुक्त झालाय हा. तर 15 दिवसामध्ये? 15 दिवसात. अरे वा, छान 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 छान. तर अभिनंदन आहे तुमचं. इथून पुढच्या भावी आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतोय. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.